परमेश्वराचे आभार मानूया, कारण परत परमेश्वराने आपल्याला ही संधी दिली त्याच्या भक्तीची. पुनरपी आपलं सर्वांचं स्वागत या भक्तीमध्ये. आणि ही भक्ती आपण परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया. सुरुवातीला आपण प्रार्थना करू, कारण परमेश्वराने आम्हाला ही संधी दिलेली आहे. इथपर्यंत परमेश्वराने आम्हाला सांभाळलेला आहे आणि म्हणून त्याचे आभार मानूया आणि आजची भक्ती परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझे खूप आभार मानतो. पुनरपी आम्हाला मागील आठवडा तू आमचा सांभाळ केलास, प्रतिपाळ केलास, आम्हाला तू संरक्षण आणि आरोग्य दिलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तेव्हा आज आम्ही तुझ्या चरणी लीन आणि नम्र होतो. तुझ्या साह्याची आम्हाला गरज आहे आणि तुझं साह्य देवा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये प्राप्त करतो. तुझं सामर्थ्य प्रभू देवा आणि तुझी शक्ती तुझ्या भक्तीमध्ये आम्हाला प्राप्त होते. आणि देवा, म्हणून आज ही भक्ती तुझ्या हाती आम्ही समर्पित करतो. आणि जेथे कुठे प्रभू देवा, जेथून कुठून तुझे लेकरं या भक्तीमध्ये जोडल्या जात आहेत, तेथे त्यांना आजच्या भक्तीच्या द्वारे तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आज सुरुवातीला एक स्तोत्र मी वाचतो आणि आपण स्तोत्र 66 यावेळेस उघडणार आहोत आणि हे स्तोत्र आपण यावेळेस वाचणार आहोत आजच्या भक्तीसाठी. स्तोत्र 66 याचं शीर्षक जे आहे ते आहे देवाच्या महत्कृत्याबद्दल उपकार स्तुती, ज्यामध्ये लिहिलं आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याच्या गौरवयुक्त स्तुती करा. त्याला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील, तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा, तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली, ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठाई हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवतो, त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले, त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत. कारण हे देवा, तू आम्हाला पारखले आहेस, रुपे गाळता तसे तू आम्हास गाळून पाहिले आहेस. तू आम्हाला जाळ्यात गुंतवले, तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधले. तू मनुष्याला आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लावले. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस. मी हुमारपण घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडेन. संकटात असता ते मी आपल्या ओठाने उच्चारले, मी ते आपल्या तोंडाने केले. मेंढ्यांच्या धुपासहित पुष्ट पशूंचे होम मी तुला अर्पेन, बोकडासह मी घोरे अर्पेन. अहो देवाचे भय धरणारे सर्व जन हो, तुम्ही या ऐका. त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता, पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. त्यावेळेस आपण गरजांसाठी प्रार्थना करणार आहोत आणि आज अनेक विविध ज्या आपल्या गरजा आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण प्रार्थनेमध्ये आहोत. आणि आपण प्रार्थनेमध्ये आहोत आपले सर्व जे बंधू भगिनी आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये विशेष करून जे भरपूर अशा रिस्क मध्ये रुग्ण सेवा करत आहे त्या सर्व नर्सेससाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपले अनेक मुलं आणि मुली गावी आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत.
आपल्या सर्व परिवारांच्यासाठी परमेश्वराचं संरक्षण आणि त्याचं आरोग्य, त्याचं सानिध्य, त्याची दया या प्रार्थनेच्याद्वारे आपण मागणार आहोत. आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण यावेळेस प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वर, आज आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण परत प्रार्थना करून तुझं सहाय्य मागण्याचं हे साधन तू आम्हाला दिलेलं आहेस. जेव्हा जेव्हा आम्ही धावा केला प्रभू, तेव्हा तू आमचा धावा ऐकून आमच्या सहाय्यासाठी धावून आलेला आहेस. आणि म्हणून आमची प्रार्थना आहे देवा, आज विशेष करून आम्ही प्रार्थना करू. आमच्या सर्व परिवार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत प्रभू. प्रभू, आमची प्रार्थना आहे आमच्या सर्व परिवारांना, आमच्या लेकरांना या दिवसांमध्ये विशेष करून तुझ्या संरक्षणामध्ये तू ठेव, सुरक्षित ठेव. सर्व रोगराईपासून, अरिष्टापासून आमच्या सर्व परिवारांचं तू संरक्षण कर देवा. आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो देवा, की अनेक आमची मुलं आणि मुली गावी आहेत, त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर तू राहा आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रभू त्यांच्याद्वारे तुझी सेवा करू दे, अशी प्रार्थना आज आम्ही त्यांच्यासाठी करत आहे. आमची प्रार्थना आहे देवा, आज विशेष करून आमची अनेक मुलं आणि मुली प्रभू विविध अशा हॉस्पिटल्समध्ये आणि अतिशय अशा कठीण अशा स्थितीमध्ये रुग्णांची सेवा करत आहेत, इन्फेक्शन मध्ये काम करत आहे. प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांची सेवा आशीर्वादित होऊ दे, अनेकांच्यासाठी प्रभू देवा आरोग्यदायी होऊ दे, त्यांना तुझं संरक्षण दे प्रभू. आणि या सर्व महामारीपासून देवा तुझ्या पवित्र हाताने, सुरक्षित हाताने त्यांना तू सुरक्षित ठेव, अशी प्रार्थना मी त्यांच्यासाठी करत आहे. मी प्रार्थना करत आहो प्रभू, आज विशेष करून आमच्या सर्व देशासाठी. आमचा देश कठीण स्थितीमधून जात आहे देवा, आमच्यावर दया कर. आमचे पंतप्रधान, आमचे मुख्यमंत्री, सर्व कार्यकारी मंडळ, सर्व यंत्रणा, अनेक डिपार्टमेंट्स प्रभू अहोरात्र काम करत आहे प्रभू. आमची प्रार्थना आहे त्यांना तू सहाय्य आणि मदत कर, तुझं संरक्षण त्यांना तू दे. या महामारीपासून देवा आमच्या देशाला तू बाहेर काढ. आणि परत प्रभू, आमची प्रार्थना आज आहे की तू आम्हाला या अशा करोनाच्या सर्व प्रकारच्या इन्फेक्शन पासून वाचव आणि सुरक्षित ठेव देवा. परत तुझ्या चरणी आम्ही लीन आणि नम्र होतो, आजची भक्ती तुझ्या हाती देतो देवा. जिथे कुठे आमचे लेकर आहेत त्या ठिकाणी देवा आज त्यांच्याशी या भक्तीच्या द्वारे तू बोल आणि त्यांना तू आशीर्वादित कर. तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या आरोग्याने आम्हा प्रत्येकाला तू भर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. मागील सप्ताहामध्ये परमेश्वराने आपल्याला सर्वांना सांभाळलेलं आहे. मागची पुनरुत्थानाची भक्ती परमेश्वराने आपल्या सर्वांना आशीर्वादित केलेली आहे. अनेकांचे अभिप्राय मिळाले आणि त्याबद्दल परमेश्वराचे मी आभार मानतो. मागील सप्ताहामध्ये आणखी काहींची मला विनंती होती आणि पुनरुत्थानाचं जे गीत आहे, एक गीत जे मलाही आवडतं आणि आपल्या सर्वांना सुद्धा ते परिचित आहे, ती गाण्याची विनंती केली होती आणि त्यांना अभिवचन दिलं की पुढील रविवारी मी नक्कीच ते आपल्यासाठी गाईल. आमचा येशू ख्रिस्त भगवान, आमचा येशू ख्रिस्त भगवान, येशू ख्रिस्त भगवान, येशू ख्रिस्त भगवान, येशू ख्रिस्त भगवान, आमचा येशू ख्रिस्त भगवान. दुःखाची ही कथा संपली, तिसऱ्या दिवशी पहाट झाली. दुःखाची ही कथा संपली, तिसऱ्या दिवशी पहाट झाली. सृष्टी आनंदाने फुलली,
सृष्टी आनंदाने फुलली, झाले पुनरुत्थान, येशू ख्रिस्त भगवान आमचा, येशू ख्रिस्त भगवान आमचा, येशू ख्रिस्त भगवान. दुःखाची ही कथा संपली. तिसऱ्या दिवशी पहाट झाली. फार सुंदर हे गीत आहे. या गीतामध्ये पुनरुत्थानाबद्दल सांगितलेलं आहे की पुनरुत्थान हे एका दुःखाच्या कथेची समाप्ती आहे. पुनरुत्थान त्यासाठीच आहे. पुनरुत्थान म्हणजे आमच्या दुःखाची समाप्ती. पुनरुत्थान हे अंधकाराची समाप्ती. पहाट झाली, अंधकार संपून गेलेला आहे, ते आहे पुनरुत्थान. पुनरुत्थान म्हणजे आमच्या आजाराची समाप्ती. ह्याच वधस्तंभावर ज्यातून पुनरुत्थान पुढे आपण बघत आहोत, हाच वधस्तंभ आहे. हेच ते दुःख सहन आहे की ज्याच्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. ह्याच वधस्तंभाच्या द्वारे आम्हाला जीवन मिळालेलं आहे. वधस्तंभ म्हणजे मरणाची समाप्ती. आणि म्हणून जोपर्यंत हा वधस्तंभाचा अर्थ आणि या पुनरुत्थानाचा अर्थ आम्हाला कळत नाही, पुनरुत्थान आमच्यासाठी पुनरुत्थान होऊ शकत नाही. अनेक वेळेस हे पुनरुत्थान त्याबद्दल आम्हाला माहिती आहे, पण ती आम्ही अनुभवत नाही. आणि त्याबद्दल आपण थोडा वेळ आज विचार करणार आहोत. जेव्हा 2 शिष्य असं सांगितलेलं आहे की येरुशलेम मधून अम्माऊस या गावाकडे निघाले होते. पुनरुत्थानाच्या दिवशी, पुनरुत्थान झाल्यानंतरची घटना आहे. आपण म्हणत आहोत की पुनरुत्थान म्हणजे दुःखाची समाप्ती, पण जेव्हा हा वृत्तांत आपण त्यांचा वाचतो या ठिकाणी आम्हाला तसं लक्षात येत नाहीये. तिथे असं म्हटलेलं आहे, लूका शुभवर्तमानाचा 24वा अध्याय आणि 13च्या पुढे ही हकीकत या ठिकाणी सांगितलेली आहे. असं म्हटलेलं आहे, त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण येरुशलेम पासून 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. त्याच दिवशी पुनरुत्थान झाल्यानंतर ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. ख्रिस्ताचं मरण आणि त्याचं जीवन आणि पुनरुत्थानाच्या गोष्टी जास्त त्यांनी ऐकलेल्या होत्या, त्याबद्दलचं संभाषण करत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्याच्याजवळ त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांची डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यास म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? आणि आता बघा, तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. म्लानमुख आणि दुःखी. केव्हाची गोष्ट ही? पुनरुत्थानानंतरची, पुनरुत्थानाच्या दिवसाचीच गोष्ट. आणि ते म्हणतायत त्या ठिकाणी ते दुःखी होते, ते कष्टी होते, ते म्लानमुख होते. दुःखाची कथा अजूनच त्यांच्यासाठी संपलेली नव्हती. का बरं? पुनरुत्थान तर झालं होतं. पुनरुत्थानाचं भाकीत आणि भविष्यवाणी त्यांना माहिती होती. प्रभूचे ते शिष्य होते. का? काय फार मोठं कारण आहे. आणि कदाचित आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस हीच गोष्ट आहे. आम्ही पुनरुत्थानाबद्दल आम्हाला माहित आहे, त्याच्या घोषणा आपण करत आहोत, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करत आहोत, त्याच्याबद्दल बोलत आहोत, पण अजूनही दुःखाची कथा, निराशेची कथा आमची संपली नाही. आणि म्हणून जे पुनरुत्थान आहे आणि पुनरुत्थानाचा आशीर्वाद जो आहे, पुनरुत्थानाचा जो अर्थ आहे, पुनरुत्थानाचा जो उद्देश आहे, तो आमच्या जीवनात सफल झालेला आहे. पुनरुत्थानाचा उद्देश आहे की तुम्हाला अंधकारातून बाहेर काढावं. पुनरुत्थानाचा असा उद्देश आहे तुम्ही आजारातून पुनरुत्थित व्हावं, दुःखातून बाहेर यावं.
आणि जर अजूनही आम्ही तो पुनरुत्थान अनुभवलेला नाही, आम्हाला विचार करायचा आहे. का बरं? या ठिकाणी असं म्हटलेलं ते म्लान मुख होऊन उभे राहिले आणि मग त्याच्यातील क्लायपा नावाचा इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहेत काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला. त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयी, तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. आणि इथेच खरी दुःखाची गोष्ट हीच आहे. अजूनही ते म्हणत होते की तो होता, तो झाला होता. अजून ते भूतकाळातच होते. पुनरुत्थान हे भूतकाळ नाही, पुनरुत्थान हे वर्तमान काळ आहे. त्यांच्यासाठी तो म्हणत होता की तो संदेष्टा होता, तो पराक्रमी होता, त्याने अद्भुत कृत्य केली होती. ते सर्व त्यांच्यासाठी आणि ते अजूनही त्या भूतकाळामध्येच होते. पुढे ते असे म्हणतात आणखी, त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षक साठी पकडून वधस्तंभावर खिळले. 21 वचन फार महत्वाचं. परंतु इस्रायलची मुक्ती करणारा तो हाच आहे अशी आमची आशा होती. मित्रांनो, पुनरुत्थान हा भूतकाळ नाही. पुनरुत्थान भूतकाळ समाप्त करण्यासाठी पुनरुत्थान आहे. पुनरुत्थान आम्हाला भूतकाळातून बाहेर काढण्यासाठी आहे. पुनरुत्थान आम्हाला आजच्या जीवनामध्ये आशा देणार आहे. ते म्हणा आम्हाला आशा होती आणि म्हणून ते म्लानमुख होते, म्हणून ते दुःखी होते. मित्रांनो, आज जर हा पुनरुत्थान आमच्यासाठी अनुभव जर व्हायचा असेल, आम्हाला पहिली गोष्ट कोणत्या भूतकाळामध्ये आम्ही आहोत, कोणत्या भूतकाळातल्या गोष्टीने आम्हाला बांधून ठेवलेले आहे, त्यातून निघा. कसे निघायचे? आम्ही कसं त्या भूतकाळातून आम्हाला आमची सुटका होऊ शकेल? आणि पुढे फार महत्वाच्या गोष्टी आपण सर्व डिटेलमध्ये घेणार नाही, पण पुढे असं म्हटलेलं आहे, परंतु इस्रायलची मुक्ती करणारा तो हाच आहे अशी आमची इच्छा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्या त्याचा हा तिसरा दिवस आहे. पण अजूनही ते शुक्रवारीच होते. अजूनही त्या दुःखामध्ये ते बांधलेले होते. पुनरुत्थान दुःखातून बाहेर काढणार आहे. कसा हा पुनरुत्थान आमच्या जीवनामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने अनुभवू शकू? पुनरुत्थान आमच्यासाठी पुनरुत्थान कसा होईल? कसं आम्ही पुनरुत्थित होऊ शकतो? आणि पुढे या ठिकाणी आपण वाचत आहोत, फार वेगळं घडलंय. हे दुःखी आणि कष्टी आणि निराश आणि भूतकाळात बांधलेले हे दोन शिष्य एकदम बदलून गेले. पुढे असं म्हटलंय, मी डायरेक्ट पुढील काही वचनांकडे लक्ष आपलं वेधू इच्छितो. 31 वचन, तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. आणि पुढे ते म्हटले, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, जो तो वाटेने आपल्याबरोबर चालत बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणात आतल्या आत उकडी येत नव्हती काय? मग ते त्याच खटकेस उठून यरुशलेमेस माघारे गेले. यरुशलेमेतून बाहेर चालले होते दुःखाने, कष्टाने. पण आता या ठिकाणी बदल घडलेला आहे. ते म्हणतात की आमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी वाटत आहे आम्हाला. आणि आता ते त्या ठिकाणी एवढ्या लांब आल्यानंतर सुद्धा माघारी फिरत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा करण्यासाठी. का बरं घडलं? काय घडलं? मध्ये एक महत्वाची गोष्ट घडली, ते मला आपला सांगायची इच्छितो. पुढे असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या. कृपा करून त्या पूर्ण वृत्तांत तुम्ही वाचा. आपल्याला फार वेळेची मर्यादा असते. ख्रिस्ताने दुःखी सोसावे 26 वचनापासून आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीची गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग त्या ज्या गावात ते जात होते त्याच्या जवळ आले, तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला. आता फार महत्वाची गोष्ट, पुनरुत्थान आमच्या जीवनात पुनरुत्थान
अनुभव आम्हास पुनरुत्थानाचा अनुभव कसा देईल? प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान आमच्या जीवनात पुनरुत्थानाचा अनुभव कसा देईल? आणि ही आहे की ही आहे गुरु किल्ली या ठिकाणी 29 वचनामध्ये. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे असून दिवस उतरला आहे. ते म्हटले, आमच्या बरोबर राहा. होय, आम्हाला जर अनुभवायचं आहे पुनरुत्थान, मित्रांनो, पुनरुत्थान माहीत असून चालणार नाही. पुनरुत्थानाविषयी चर्चा करून चालणार नाही. पुनरुत्थानाच्या घोषणा देऊन फक्त आम्ही पुनरुत्थान अनुभवू शकत नाही. हे सर्व शिष्य करत होते, करत चालले होते, ते बोलत होते. पण या ठिकाणी ते म्हटलंय, एक वेगळी गोष्ट त्यांनी केली. ते त्याला म्हटले की आमच्या बरोबर राहा. आणि फक्त नाही, त्यांनी असं म्हटलंय की ते त्याला आग्रह करून म्हणाले. पुढे असं म्हटलेलं आहे, तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहण्यास आत गेला. आणि इथे कथेचं स्वरूप बदलत आहे. गोष्ट बदलून गेलेली आहे. आता दुःखाची कथा आनंदामधले बदलून जात आहे. दुःखाची कथा संपण्याचा सुरुवात ही या ठिकाणी झाली आहे. कारण तो त्यांच्याबरोबर असं म्हटलंय, राहण्यास आत गेला. होय मित्रांनो, पुनरुत्थित ख्रिस्त जोपर्यंत आमच्या बरोबर राहणारा नाही, आम्ही त्याला ओळखू शकत नाही. होय, अजूनपर्यंत त्यांनी त्याला ओळखलेलं नाही. काय आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला ओळखलेला आहे काय? कदाचित आम्ही ख्रिस्ताला ओळखलेला आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताला आम्ही ओळखलेला आहे काय? पुनरुत्थित ख्रिस्त म्हणजे ज्याच्या बरोबर आमचं नातं आहे, जो आमच्या बरोबर राहणार आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, एक 30 वचन फार महत्वाचं. मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला. तो त्यांच्याबरोबर आत गेला. तो त्यांच्या बरोबर बसला. तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला. तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. जीवनाची भाकर, जीवनाचं अन्न, जीवनाचं आशीर्वाद, होय, जीवन हे त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. तो त्यांच्या बरोबर गेला. तो त्यांच्या बरोबर बसला. तो त्यांच्या बरोबर जेवला. हे आहे नातं. मित्रांनो, पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या बरोबर नातं जोडायला आलेलं आहे. जोपर्यंत ते नातं त्यांचं आणि आमचं जोडल्या जात नाही, मित्रांनो, आम्ही पुनरुत्थित ख्रिस्त त्याला ओळखू शकत नाही. त्याचं दर्शन आम्हाला लाभू शकत नाही. इथं असं म्हटलेलं आहे, व ती मोडून त्यांना दिली ख्रिस्ताने. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. कुणाला? पुनरुत्थित ख्रिस्ताला. होय, आणि बघा, गोष्ट बदलून गेली, कथा बदलून गेली. दुःखाची कथा संपून गेली. आनंदाची, आशीर्वादाची गोष्ट सुरुवात झालेली आहे. केव्हा? जेव्हा तो आमच्या मध्ये राहायला आला. केव्हा? जो आमच्या बरोबर जेव्हा तो बसला. केव्हा? जेव्हा त्याने आमच्या बरोबर एक जवळचं नातं एस्टॅब्लिश केलं. आमच्या बरोबर राहणारा, आमच्या बरोबर बोलणारा आणि आमच्या बरोबर जेवणारा. काय तो ख्रिस्त आम्ही बघितला आहे काय? तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. मागच्या रविवारच्या दिवशी मी त्या वचनाने समाप्ती केली होती की तो म्हणतो, तो पुनरुत्थित ख्रिस्ताचं वचन आहे, मी तुमच्या दाराच्या बाहेर उभा आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. मित्रांनो, आज ज्या ख्रिस्ताबद्दल आपण बोलतो, ज्या ख्रिस्ताबद्दल आपण विचार करतो, तो ख्रिस्त नाही, तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं म्हणणं आहे की मला तुमच्या जीवनामध्ये यायचं आहे. ते नातं त्याला जोडायचं आहे. त्या नात्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे काय? आणि जेव्हा ते नातं आम्हाला कळतं, त्या ख्रिस्ताला आम्ही ओळखतो, दुःखाची कथा संपून जाते. हे भिवून पळणारे शिष्य, दुःखी, कष्टी, अजूनही भूतकाळामध्ये
राहणारे ते म्हणतात की आमची तशी आशा होती. आज आम्हाला माहिती नाही त्या शिष्यांचं जीवन बदलून गेलं. भीतीने पळणारे परत. भीती हीच होती की आमचं काय होणार. त्या ज्या यरुशलेमेमध्ये ख्रिस्ताला त्यांच्या मारण्यात आलं, आमचं काय होणार, आणि त्या भीतीने ते पळत होते. बघा जी हिंमत, जी धैर्य त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाली जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन त्यांना सापडलं, त्यांना प्राप्त झालं. पुनरुत्थित ख्रिस्त त्यांना जेव्हा सापडला, असं म्हटलंय तेव्हाच संध्याकाळी रात्रीच्या वेळेस अंधार पडल्यावर ते म्हणतं की चला आपण परत कुठे, यरुशलेममध्ये, ज्या ठिकाणी जाण्यासाठी ती भीत होते, घाबरत होते, त्या ठिकाणी त्यांना धोका वाटत होता. पण पुनरुत्थित ख्रिस्ताने जीवन बदलून गेलं. होय मित्रांनो, तो पुनरुत्थित ख्रिस्त आमचं जीवन बदलणार आहे. आमची भीती धैर्यामध्ये, आमची भीती स्तुतीमध्ये बदलून टाकणार आहे. आमचं दुःख आनंदामध्ये बदलून टाकणार. तेच तर आहे पुनरुत्थान. तेच पुनरुत्थान आहे. आणि ती परत यरुशलेममध्ये गेले. मित्रांनो, जोपर्यंत तो ख्रिस्त आमच्यामध्ये नाही, आमच्या घरामध्ये नाही, आमच्यासाठी पुनरुत्थान ख्रिस्ताचं दर्शन आम्ही प्राप्त करू शकत नाही. काय बरं घडलं पुढे? पुढे फार महत्वाचं आहे. जेव्हा ते यरुशलेममध्ये गेले, आणि यरुशलेमची गोष्ट योहान शुभवर्तमानामध्ये सांगितलेली आहे, आणि ते मी वाचून बंद करतो. योहान शुभवर्तमानामध्ये त्याच वृत्तांत या ठिकाणी सांगितलेला आहे. योहान शुभवर्तमानाचा 20वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये तो वृत्तांत सांगितलेला आहे. त्याच दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे पुनरुत्थानाच्या दिवशी सायंकाळी जे शिष्य होते तेथील दारे, आता लक्षपूर्वक आहे का, आजची स्थिती तंतोतंत वर्णन केलेली आहे. जे शिष्य होते तेथील दारे यहुदियांच्या भीतीमुळे बंद असता. शिष्य भीतीने घर बंद, दार बंद, घरामध्ये आणि भीतीमध्ये बसलेले होते. हे शिष्य, आजची स्थिती, घरामध्ये बंद, खिडक्या बंद, दरवाजा बंद, बाहेर भीती, मनामध्ये भीती, सर्व जग बंद आहे. दार बंद करून, खिडक्या बंद करून. त्यावेळेस कदाचित यहुदियांची भीती होती. आज एका सूक्ष्म न दिसणाऱ्या अशा विषाणूच्या भीतीने, महामारीच्या भीतीने बंद आहोत. पण लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा ती भीती नष्ट झालेली आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभे राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. होय, तोच ख्रिस्त आज, पुनरुत्थित ख्रिस्त आज आमच्यासाठी, आमच्यामध्ये उपस्थित आहे. आमची भीती घालवण्यासाठी, आमचे आजार, रोग घालवण्यासाठी, आम्हाला शांती देण्यासाठी. त्या बंदिस्त अशा खोलीमध्ये असं म्हटलेलं आहे, तो त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्याने सांगितलं की तुम्हाला शांती असो. आज या संपूर्ण बंदिस्त अशा जगामध्ये त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची गरज आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त कोठे आहे? जर त्याला आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये जर स्थान देतो, तर आमंत्रित करतो. अमाउसला जाणाऱ्या त्या शिष्याने असं म्हटलं की त्याला घरात घेतले नव्हे, त्यांनी सांगितलं की त्याला घरात घेण्याचा त्यांनी आग्रह केला. मला असं वाटतं आज आम्हा सर्वांना, आमच्या परिवाराला, आमच्या समाजाला, संपूर्ण जगाला आग्रह करण्याची गरज आहे की ख्रिस्ता, कृपा करून आमच्यामध्ये, आम्ही भीतीमध्ये आहोत, आम्ही दुःखात आहोत, कुठली आशा आमच्या समोर आम्हाला दिसत नाही. पुनरुत्थित ख्रिस्ता, कृपा करून आमच्या मध्ये ये. आणि तो जेव्हा आला त्याने असं म्हटलं की आपणास शांती असो. त्याची आम्हाला
संपूर्ण जगाला, आमच्या परिवाराला गरज आहे. मित्रांनो, काय आमच्या हृदयात तो आहे? कोणत्या ख्रिस्ताला आम्ही ओळखत आहोत? मित्रांनो, जेव्हा ते नातं आमच्याशी जोडल्या जातं, आम्ही त्याला ओळखायला लागतो. तो त्यांच्यामध्ये घरात गेला, त्याने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली, ती त्यांना दिली. आणि जेव्हा त्याने त्यांना दिली, त्या भोजनामध्ये, त्या नात्यामध्ये असं म्हटलं की तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं. ते जवळचं नातं जेव्हा आम्ही त्याच्याशी जोडतो, ख्रिस्त आम्हाला कळतो. पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला कळतो. तो पुनरुत्थानाचा उद्देश आहे. मित्रांनो, पुनरुत्थानाचा तो उद्देश आहे की त्या भयानक अशा कथेतून आम्हाला बाहेर काढावं, भयानक अशा भूतकाळातून आम्हाला बाहेर काढावं, भयानक अशा अंधकारातून आम्हाला बाहेर काढावं, त्या मरणातून आम्हाला पुनरुत्थित करावं. तो पुनरुत्थित ख्रिस्त आज आम्हाला बोलवत आहे. तो म्हणतो, अहो भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, ओझ्याने लादलेले. मित्रांनो, आज जर आम्ही दडपणाखाली आहोत, ओझ्याखाली आहोत, भीतीमध्ये आहोत, तो म्हणतो, मी तुम्हाला विश्रांती आणि शांती देणार आहे. तो त्यांच्यामध्ये गेला आणि त्याने म्हटले की तुम्हास शांतीच. तीच अभिवचन, तीच आशा आजही तो पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला देत आहे. आपण त्याला आपल्या घरात घेऊ, आमच्या जीवनात घेऊ. आपण त्याला म्हणू, ये. फक्त आपण त्याला आमंत्रण देणार नाही, त्याला आग्रह करू. आणि तो जेव्हा येतो, जीवन बदलून जातं. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे. प्रार्थना करू. जिवंत आमच्या सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे खूप आभार मानतो की अशा रीतीने या भक्तीमध्ये आम्हाला तू आशीर्वादित केलेला आहेस. आमची प्रार्थना आहे प्रभू देवा, अशाच रीतीने यापुढेही तुझ्या वचनात, प्रार्थनेमध्ये आणि तुझ्या नावामध्ये आम्हाला जोडलेलं ठेव. एकमेकांच्यासाठी प्रार्थना करण्याचं मन आणि तू आम्हा प्रत्येकाला देन ती सेवा, प्रार्थनेची सेवा या दिवसामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आमच्याद्वारे तू घडू दे. प्रभू, जिथे कुठे आम्ही सर्वजण आहोत, आमचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करत आहोत. येणारा आठवडा, येणारे दिवस आमच्यासाठी तुझ्या दयेची, कृपेचे आणि तुझ्या आरोग्याचे आम्हाला लाभ दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना पण म्हणूया. या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसे आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेता नकोस, तर आम्हा सर्व वाईट पण सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही तुझीच आहे. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथे बसले आम्हा सर्वांवर, जिथे कुठे आम्ही सर्वजण आहोत तिथे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्पत्ती येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद राहू. आपण असंच प्रार्थनेमध्ये राहूया. आपल्या काही जर गरजा असतील, कृपा करून आपल्या व्हॉट्सअप नंबरवर कृपा करून तुम्ही पाठवा. आपण एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आणि
परत पुढच्या रविवारी या माध्यमातून या भक्तीमध्ये आपण सामील होऊया. आपण सामील व्हा. ही लिंक आपण इतरांनाही शेअर करू शकता. देव तुम्हाला आशीर्वाद देव.